नमस्कार, मी वृषाली. वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वाढता कचरा हे समीकरणच झालेलं आहे. डम्पिंग ग्राउंडची क्षमताही अनेक ठिकाणी संपत चालली आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न आवासून उभा आहे. या समस्येतून मुक्त होऊ शकतात. आणि यावरच आहे आमचा आजचा विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे कचरा मुक्ती. कचऱ्याची विल्हेवाट लावणं ही सरकारची जबाबदारी आहे असा साऱ्यांचा समज असतो. पण नाशिकचे संदीप चव्हाण याला अपवाद आहेत. त्यांनी घरातल्या कचऱ्याची विल्हेवाट तर लावलीच, शिवाय त्याचा चांगला उपयोगही केला. हे आहेत नाशिकच्या शिवाजीनगर भागात राहणारे संदीप चव्हाण. त्यांनी घरातल्या ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करत आपल्या गच्चीवरच छानशी बाग फुलवली. ही बाग फुलवताना त्यांनी ना पालिकेची मदत घेतली ना इतर कोणाची. घरातल्या कचऱ्याचा पुनर्वापर करून चव्हाण यांनी एक अनोखा आदर्श सर्वांसमोर ठेवलाय. म्हणजे पावडर डस्ट जी असते, भुसा आणि निंबोळी पेंड असं एकत्र टाकून त्याचं खत चांगलं तयार होऊ शकतं. दुसरं असं की एखाद्या ड्रम मध्ये आपण सुका पालापाचोळा टाकून सुद्धा छानपैकी त्याचं आपल्याला खत तयार होऊ शकतं. असं वेगवेगळ्या पद्धतीने करावं, ज्यांना जसं शक्य आहे तसं करावं. आम्ही अशा खूप साऱ्या पद्धती विकसित केलेल्या आहेत की जे कचरा, घरचा कचरा घरीच कसं विघटन होईल, त्याच्यातून कशा पद्धतीने आपल्याला खत तयार मिळू शकतं, ह्या सगळ्या पद्धती विकसित केल्या. आणि खूप सोप्या पद्धती आहेत त्या. कुणीही आपल्या आपल्या भागामध्ये, आपल्या शहरामध्ये, अपार्टमेंटमध्ये तयार करू शकतं, अप्लाय करू शकतं. आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो. तसंच कोणतेही जास्तीचे कष्ट न करता कचऱ्याची विल्हेवाटही सहज लावू शकतो, हे संदीप चव्हाण यांनी दाखवून दिले. अभय कुमार देशमुख, मी मराठी न्यूज, नाशिक.